सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय, नमो बुद्धाय. मित्रांनो, मी महेश शिंदे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधान यामधील आर्टिकल 22 कलम नंबर 22 याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आर्टिकल 22 says the protection against arrest and detention in certain cases. याचा अर्थ आहे की काही प्रकरणांमध्ये एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर, विनाकारण अटक केल्यानंतर किंवा अटक केल्यानंतर त्या अटकेपासून त्याला कसं संरक्षण मिळतं या बाबतीत आपलं हे आर्टिकल आहे. आर्टिकल 22, द प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन इन सर्टन केसेस. धिस आर्टिकल इज ॲप्लिकेबल टू बोथ सिटीजन्स अँड नॉन सिटीजन्स. भारतातील प्रत्येक व्यक्तीला हे आर्टिकल 22 म्हणजेच भारतीय संविधानातील कलम नंबर 22 हे भारतातील प्रत्येक व्यक्तीला, नागरिकाला ॲप्लिकेबल आहे. आणि गैर नागरिक म्हणजे जे परदेशी असतील, जर ते भारतामध्ये आले असतील तर त्यांना सुद्धा हे लागू होतं. धिस प्रोव्हिजन एक्सटेंड्स सर्टन प्रोसिजरल सेफगार्ड्स फॉर इंडिव्हिज्युअल. धिस प्रोव्हिजन एक्सटेंड्स सर्टन प्रोसिजरल सेफगार्ड्स फॉर इंडिव्हिज्युअल. याचा अर्थ असा आहे की ही जी काही तरतूद आहे भारतीय संविधानामध्ये कलम नंबर 22 यामध्ये ही जी प्रक्रियात्मक सुरक्षितता आपल्याला प्रत्येक व्यक्तीला, सेफगार्ड्स म्हणजे सुरक्षितता प्रत्येक व्यक्तीला ती पोचवते. इट कम्स इन टू द पिक्चर आफ्टर अ पर्सन हॅज बीन अरेस्टेड. इट इज नॉट अ फंडामेंटल राईट अगेन्स्ट डिटेन्शन अँड अरेस्ट. आता याचा अर्थ लक्षात घ्या. तर एखाद्या व्यक्तीला जर अटक झाली तर अटक झाल्यानंतर त्याला म्हणजे ही प्रोसिजर, ही जी प्रक्रिया आहे ती अंमलामध्ये येते. तर एखाद्या व्यक्तीला अटक झाल्यानंतर, अटक केल्यानंतर ही प्रोसिजर अंमलात येते. हे काय भारतीय संविधानामधील असलेलं मूलभूत हक्क नाहीये, फंडामेंटल राईट नाहीये. कोणाच्या विरोधात? तर अटकाने स्थानबद्ध झालेल्या व्यक्तीच्या विरोधात नाहीये. तर इट कम्स इन टू द पिक्चर आफ्टर अ पर्सन हॅज बीन अरेस्टेड. इट इज नॉट अ फंडामेंटल राईट अगेन्स्ट डिटेन्शन अँड अरेस्ट. एखाद्या व्यक्तीला अटक झाली किंवा स्थानबद्ध केलं, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केलं किंवा त्याला अटक झाल्यानंतर, तर अशा प्रकारचा हा कायदा अस्तित्वात येतो. तर द आयडिया बिहाइंड धिस राईट इज टू प्रिव्हेंट आर्बिट्ररी अरेस्ट्स अँड डिटेन्शन. आता याचा अर्थ असा आहे की एखाद्या अनियंत्रित अटक असेल, जाणून बुजून किंवा जाणीवपूर्वक षडयंत्र करण्याच्या मागे एखाद्याला जर अटक केलं असेल, तर अशा प्रकारची अनियंत्रित म्हणजेच आर्बिट्ररी अरेस्ट्स अँड डिटेन्शन, अनियंत्रित अटक टाळण्यासाठी हे कलम आहे. विनाकारण केलेल्या अटकेसाठी हे कलम आहे. धिस आर्टिकल प्रोव्हाइड्स द फॉलोइंग सेफगार्ड्स. धिस आर्टिकल प्रोव्हाइड्स द फॉलोइंग सेफगार्ड्स. तर एका प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा कवच हे आर्टिकल प्रोव्हाइड करतं. एक सुरक्षा कवच प्रोव्हाइड करतं म्हणजेच सेफगार्ड प्रोव्हाइड करतं. आता ते काय आहे सुरक्षा कवच? आर्टिकल 22 मधील एक, आर्टिकल 22 फर्स्ट, एनी पर्सन हू इज इन कस्टडी हॅज टू बी इन्फॉर्म as to why he has been arrested. Further, he cannot be denied the right to consult an advocate. आर्टिकल 22(1) यामध्ये असं सांगितलं गेलं आहे भारतीय संविधानामध्ये. तर एखाद्या व्यक्तीला जर अटक करत असाल तर त्याला अटक का केली जात आहे याचं कारण सुद्धा त्याला सांगायचं. आणि जर ज्या व्यक्तीला तुम्ही अटक करणार आहात तर त्या व्यक्तीला त्याचं कारण सांगायचं, ते सांगायचं. तर त्याला एखादा ॲडव्होकेट कन्सल्ट करण्यासाठी सुद्धा त्याला कोणी रोखू शकणार नाही. तर त्या व्यक्तीला जर तुरुंगात टाकले असेल किंवा अटक करण्यात आली असेल तर त्या व्यक्तीला का अटक केली याचं कारण पहिल्यांदा त्याला सांगायचं. दुसरं कारण, त्याला कारण सांगितल्यानंतर त्याला एखादा ॲडव्होकेट जर त्याच्याकडून ॲडव्होकेट करून जर सल्ला घ्यायचा असेल, सल्ला घेण्यासाठी त्याला कोणी रोखू शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीला तुरुंगात टाकला असेल तर अशा व्यक्तीला कोणी ॲडव्होकेटपासून, त्याला सल्ला घेण्यापासून कोणी भारतातील कोणीही नाही, तर त्याला विरोध करू शकणार नाही, म्हणजे त्याला रोखू शकणार नाही. आर्टिकल 22(2)
कलम नंबर 22 यामधील दुसरा आहे, तर द अरेस्टेड इंडिव्हिज्युअल शुड बी प्रोड्युस्ड बिफोर अ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट विदिन 24 hours ऑफ हिज अरेस्ट. 22 मधील दुसरं काय सांगतं, तर समजा एखाद्या व्यक्तीला अटक झाली तर 24 तासाच्या आतमध्ये त्याला न्यायदंडाधिकाऱ्याच्या समोर हजर करायचं. म्हणजे समजा एखादा व्यक्ती आहे, त्याला जर अटक केलं बरोबर, तर 24 तासाच्या आतमध्ये त्याला न्यायदंडाधिकाऱ्याच्या समोर हजर करायचं. हा असं आर्टिकल 22 यामधील इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 22(2) यामध्ये अशा प्रकारे माहिती आलेली आहे. द अरेस्टेड इंडिव्हिज्युअल शुड बी प्रोड्युस्ड बिफोर अ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट विदिन 24 hours ऑफ हिज अरेस्ट. अटक झाल्यानंतर, समजा एखाद्या व्यक्तीला अटक झाल्यानंतर 24 तासाच्या आत त्याला न्यायदंडाधिकाऱ्याच्या समोर हजर करायचं. आर्टिकल 22(3) 22 मधील कलम नंबर 22 यामधील तिसरं काय सांगतं, तर नो इंडिव्हिज्युअल हू हॅज बीन अरेस्टेड कॅन बी केप्ट इन कस्टडी फॉर मोर दॅन द पिरियड डिटरमाइंड बाय द ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. समजा एखाद्या व्यक्तीला अटक झाली आणि भारतीय न्यायदंडाधिकाऱ्यानं जर त्याला काही दंड दिला, समजा 3 महिन्याचा तुरुंगवासाची शिक्षा दिली किंवा दंड दिला, द्रव्यदंड दिला किंवा तुरुंगवासाची शिक्षा दिली 3 महिन्याची, असं कोणी दिले, तर न्यायदंडाधिकारी म्हणजेच ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटनं त्याला अशा प्रकारचा दंड दिलेला आहे आणि त्याला आता 3 महिने त्याला सांगितलंय की तुला अशा प्रकारे 3 महिन्याची शिक्षा होणार, तर त्याच्या जास्त त्याला तशा प्रकारची शिक्षा होणार नाही. त्याला 3 महिन्यापेक्षा अधिक काळ तुरुंगात ठेवता येणार नाही. तर हे आहे कलम नंबर 22 मधील 3. तर अटक करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला न्यायिक दंडाधिकाऱ्यांनी ठरवलेल्या कालावधीपेक्षा जास्त काळ कोठडीत तुरुंगात ठेवता येणार नाही. हे आहे आर्टिकल 22 1, 2, 3 कलम नंबर 22 मधील महत्वाचे अधिकार. These safeguards are, however, not applicable to enemy aliens, means every person residing in a foreign country, and people arrested under preventive detention laws. हा जो काही सुरक्षा कवच आहे तो फक्त 2 व्यक्तींना लागू होत नाही. एक तर जी व्यक्ती परदेशात राहते, म्हणजे जी भारतीय नाही पण ती परदेशात राहते, अशा व्यक्तींना हे सेफगार्ड्स लागू होत नाहीत. आणि ज्या व्यक्तीला प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट अंतर्गत अटक करण्यात आलेलं आहे, तर अशा व्यक्तीला हा लॉ लागू होत नाही. आता यामध्ये सुद्धा व्हॉट इज प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन, आता प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन याचा अर्थ काय आहे. व्हॉट इज प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन, प्रतिबंधात्मक बंदी म्हणजे काय, तर याचे 2 प्रकार आहेत. एक प्युनिटिव्ह दंडात्मक अटक म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन अँड प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन, अशा पद्धतीने 2 प्रकार आहेत. एक तर प्युनिटिव्ह याचा अर्थ दंडात्मक आणि प्रिव्हेंटिव्ह म्हणजे प्रतिबंधक अटक. आता याचा अर्थ समजून घेऊया. तर प्युनिटिव्ह याचा अर्थ, समजा एखाद्या व्यक्तीला अटक केलं तर कोर्टात त्याला हजर करूनच त्याच्यानंतर त्याच्यावरती काय दंड लावण्यात येतील, तर दंडात्मकच त्याच्यानंतर त्याला हजर करून त्याला जे काय असेल ते कलमे लावून त्याला जो दंड देण्यात येईल त्याला प्युनिटिव्ह म्हणजेच दंडात्मक अटक असं म्हणायचं. आता प्रिव्हेंटिव्ह म्हणजेच प्रतिबंधक अटक म्हणजे काय, तर समजा एखाद्या व्यक्तीला अटक केली पण कोर्टात हजर न राहायच्या आधीच, म्हणजे कोर्टात राहायचं नाही, हजर नाही राहायचं किंवा त्याला ट्रायलसाठी घेऊन नाही जायचं, विदाऊट ट्रायल त्याला डायरेक्ट प्रतिबंधक अटक. आता प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचे 2 प्रकार आहेत, प्युनिटिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह. तर एक दंडात्मक आणि एक प्रतिबंधक. याचा अर्थ सांगितला की दंडात्मक म्हणजे ट्रायल झाल्यानंतर त्याला दंड वगैरे लावून त्याला अटक करायची, आणि प्रतिबंधात्मक म्हणजे ट्रायल वगैरे न
ट्रायल वगैरे न घेता त्याला डायरेक्ट अटक करायची. द आयडिया बिहाइंड दिस इज टू प्रिव्हेंट अन इंडिव्हिज्युअल फ्रॉम कमिटिंग अ क्राईम. तर याचा अर्थ असा आहे की ही जी काय आयडिया आहे तर याच्या मागं उद्देश काय आहे तर एखाद्या व्यक्तीला अपराध करण्यापासून थांबवायचं. एखाद्या व्यक्तीला संशयाच्या आधारावरती सुद्धा अटक करण्यात येते. संशयाच्या आधारावर सुद्धा व्यक्तींना ताब्यात घेतले जाऊ शकते. फक्त संशय म्हणून सुद्धा अटक होऊ शकते. आणि अशा प्रकारे ज्या काही व्यक्तीला अटक करण्यात येईल तर ते कोणत्या ऍक्टच्या अंतर्गत तर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट अंतर्गत ह्या लोकांना अटक करण्यात येईल. हे आहे भारतीय संविधानाचं आर्टिकल 22, कलम नंबर 22, आर्टिकल 22, द प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन इन सर्टन केसेस. धन्यवाद.